आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि सगळ्यात सुरुवातीला एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी. शरद पवार यांनी आपलाच नातू पार्थ पवार याला चांगलंच फटकारलं आहे आणि तेही जाहीरपणे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पार्थ पवार यानं सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मात्र आता शरद पवार यांनी थेट पार्थ पवार यांच्यावर तिखट प्रहार केला आहे. पार्थ पवारांच्या बोलण्याला काडीची किंमत नाही, ते अपरिपक्व असल्याचा फटकारा आजोबांनी नातवाला लगावलाय. म्हणजे शरद पवार यांनी पार्थ पवार यांना लगावला. माझ्या नातीच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआयच्या बद्दलची जर चौकशी कोणाला करायची असेल, मी स्वच्छ सांगितलं, माझा महाराष्ट्र मुंबई पोलिसांवर 100% विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल सीबीआयची चौकशी करावी, त्यालाही कोणाचा विरोध असल्याचं कारण. सुशांत सिंह प्रकरणावर काही चर्चा झाल्याचं म्हटलं जातं आहे. त्याची चर्चा करायचं कारणच नाही. माझ्या दृष्टीने तो काय म्हणजे त्याची चर्चा करायचं कारण. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस यांना गेले 50 वर्ष मी ओळखतो आणि माझा पूर्ण विश्वास पोलीस फोर्सवर आहे. त्यावर कोणी काय आरोप केले वगैरे ह्याचा मी खरं जाऊ शकला. माझ्या दृष्टीने हा विषय तितका महत्त्वाचा नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली तर निश्चित आपलं दुःख होतं, पण त्याची चर्चा ज्या पद्धतीने आज होते त्याच्याबद्दल मला थोडं आश्चर्य वाटतं. मी काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही, पण माझा महाराष्ट्र पोलिसांचा पूर्ण विश्वास आहे. आणि एवढे करून कोणाला वाटत असेल तर सीबीआय वगैरे आणखी कुठली एजन्सी वापरायची असेल तर मी काही त्याला कधी विरोध करणार नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या या विधानाबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, शरद पवार यांचं मोठं विधान. नक्कीच मिलिंद, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार यांनी पक्षाच्या विरोधात जवळपास 2 भूमिका अशा आहेत की ज्या केंद्रीय पातळीशी संबंधित आहेत आणि त्याच भूमिका पक्षाच्या थेट विरोधात घेतल्याचं जाहीरपणे या ठिकाणी समोर आलं होतं. त्यामध्ये पहिली भूमिका म्हणजे की सुशांत सिंग प्रकरण जे आहे ते सीबीआयला देण्यात यावं ही मागणी थेट पत्राद्वारे करत त्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली होती. आणि दुसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की राम मंदिराच्या समर्थनार्थ एक जी पोस्ट आहे आणि एक पत्र जे आहे ते यापूर्वी पार्थ पवार यांनी जाहीरपणे खुलं केलं होतं. या सगळ्या गोष्टीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं कुठलीही प्रतिक्रिया दिली जात नव्हती, पण आज जी प्रतिक्रिया आहे ती शरद पवार यांनी दिली की आपल्या नातूला आपण कवडीचीही किंमत देत नाही आणि ते अनमॅच्युअर्ड आहेत, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची कुठेही गंभीर दखल जी आहे ती घेत नसल्याचं यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजेच कुठेतरी पार्थ पवार हे पक्षाच्या विरोधात भूमिका घेतात. हाच सूर जो आहे तो पवारांनी या ठिकाणी लावलेला आपल्याला दिसतो आहे. निश्चित. आणि त्यासोबतच त्यांनी आणखीन काही विधानं केलेत. मग शेतकरी आत्महत्या, पण त्यातही पार्थ पवार यांच्या संदर्भातलं त्यांनी हे व्यक्त केलेलं विधान आहे खरंच आश्चर्यकारक आहे. व्यंकटेश केसरी आपल्यासोबत आहेत दिल्लीहून, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आहेत. केसरी सर, याच पार्थ पवारला राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेला उमेदवारी दिली होती आणि आता थेट जाहीरपणे म्हणतात शरद पवार असं इमॅच्युअर आहे. असं आहे की शरद पवारांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर या मुद्द्यामध्ये फारसा अर्थ राहत नाही. कारण पार्थ पवार हे या पक्षातले साधारणतः सर्वात ज्युनियर मोस्ट कार्यकर्ते असावेत. उमेदवारी दिली होती म्हणून ते नेते झाले असतील, परंतु पक्षाची भूमिका आणि त्यांनी मांडलेली भूमिका याच्यात विसंगती दिसती. हे स्वतः शरद पवार यांनी स्पष्ट केल्यानंतर पार्थ पवार काय म्हणतात याला माझ्या दृष्टीने मला वाटत नाही की त्याला फार पक्षात किंवा पक्षाच्या बाहेर वेटेज आहे. म्हणून एक दिसतंय की ते साधारणतः भाजपची भाषा बोलतात, कारण भाजपला जे मुद्दे अनुकूल आहेत किंवा जे त्यांना घ्यावेसे वाटतात त्या अर्थाने भूमिका घेऊन ते एक आपली स्वतःची एक जागा क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असावे असं दिसतंय. परंतु आणखीन ते म्हणजे त्यांचं नेतृत्व आणखीन उमलायचंय, फुलायचं, वाढायचंय, तर त्यामुळे त्याला किती किंमत द्यावी हा प्रश्न आहे. पण
हे तुमचं म्हणणं बरोबर असलं तरी साधारणपणे पवार कुटुंबियांमध्ये परस्परांबद्दल अशा प्रकारची जाहीर वाच्यता करण्याचा कधीही प्रघात नाही. केव्हाही मग अजितदादांबद्दलचा प्रश्न असेल किंवा सुप्रियाताईंबद्दल नेतृत्व कोण करणार असा प्रश्न असेल किंवा अन्य काही असेल, जेव्हा मावळच्या आणि बारामतीच्या उमेदवारीचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला होता पार्थ पवारच्या, तेव्हा सुद्धा शरद पवार यांनी कायमच सांभाळून घेतलं होतं की आम्ही एकत्र बसून सगळे पवार कुटुंबीय निर्णय घेतो. मग आज अशी वेळ का आली की पवारांना थेट असं जाहीरपणे म्हणावं लागलं आपल्याच नातवाबद्दल? असं आहे की हे याच्याबद्दलचे स्पष्टीकरण स्वतः पार्थ पवारच करू शकतात की हे भूमिका त्या का घेतात. याविषयी त्यांनी पक्षात कोणाशी चर्चा केली का, अजित पवारांशी चर्चा केली का, सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केली का स्वतःच एक भूमिका घेतात हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पक्षात त्यांनी कोणाशी यापूर्वी प्राथमिक चर्चा केली असेल, या मुद्द्यावरती पक्षाने काय भूमिका घ्यावी असा एक त्यांनी दबाव आणला असेल तर ते कळू शकतं. परंतु पक्षात कोणाशी चर्चा न करता जर ते अशा प्रकारच्या भूमिका घेत असतील तर मग ही त्यांचीच भूमिका आहे आणि त्या भूमिकेत ते काय करू शकतात फार तर हा त्याचा भाग आहे. तर त्यामुळं बरोबर, म्हणजे आज त्याला फारशी किंमत नाहीये. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी केलं पाहिजे, परंतु पक्षाचे अध्यक्ष सुद्धा शरद पवारांनी केल्यानंतर आता यावरती कोणी काही बोलावं याच्यात मला वाटत नाही की फारसं जम आहे म्हणून. बरोबर, ठीक आहे. व्यंकटेश सर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपल्यासोबत आता दिल्लीहून आणखीन एक ज्येष्ठ पत्रकार जोडले गेलेत. राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे आपल्यासोबत आहेत. अशोकजी, कसं पाहिलं पाहिजे या विधानाकडे, का यातून त्यांनी काही संकेत दिलेत शरद पवारांनी? नाही, शरद पवारांच्या विधानावर संकेत एकच दिसतो की पार्थ हा सिरियस नाही आहे आणि पवार परिवार सुद्धा पार्थला सिरियस घेत नाही. मागच्या वेळेला परिवार रोहित असो शरद पवार हे पण करतात ना कुठेतरी शरद पवारांची एक इमेज त्यांच्या समोर असते आणि आपण त्यामुळे पवार लक्ष त्यावेळेला सुद्धा सुप्रिया होतं की ते आता ते त्यांचा विचार आहे. पण सर, तुमचा आवाज नीट पोचत नाही आहे, काहीतरी तांत्रिक अडचण आहे, आपण ती दूर करण्याचा प्रयत्न करूयात. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत. सुधीर भाऊ, पार्थ पवारांना त्यांचेच आजोबा असलेल्या शरद पवार यांनी असं स्पष्टपणे म्हटलंय की ते इमॅच्युअर आहेत. काय तुमची प्रतिक्रिया? नाही, जय श्रीराम म्हणणं हे जर अपरिपक्वतेचं लक्षण असेल तर या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सुद्धा शेवटचा श्वास सोडताना हे राम म्हटलं होतं. राम राज्याची कल्पना ही महात्मा गांधींनी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत असणाऱ्या या देशासमोर मांडली होती. हे खरं आहे की जय श्रीराम हा राजकारणाचा विषय असू शकत नाही. राजकारणामध्ये पवार साहेब अतिशय परिपक्व आहे. त्यांना मतांचं तुष्टीकरण करायचं आहे. काम न करता गठ्ठा मतं प्राप्त व्हावी असं त्यांचं स्वप्न आहे. पण सुधीर भाऊ, त्यांनी हे जे विधान केलंय हे जय श्रीराम पेक्षाही सुशांत सिंह राजपूतच्या सीबीआय चौकशीच्या मागणीवरनं हे वक्तव्य केलंय. त्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. संदर्भ तुम्ही म्हणताय त्याला बरोबर आहेत. पार्थ पवारांनी प्रतिक्रिया दिली होती राम मंदिराच्या वेळेला, हे सगळं बरोबर आहे. सुशांत सिंगच्या केसमध्ये सीबीआयची मागणी केली, याच्यामध्ये अपरिपक्वता काय? मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की एखाद्या आत्महत्या किंवा खून या संदर्भामध्ये संदिग्धता असेल आणि या संदिग्धतेमध्ये एखाद्या राज्यामधल्या सरकार किंवा पोलिसांच्या बाबतीमध्ये शंका असेल तर कोणतीही चौकशी, आणि ही आपण रामायणातही बघितलं की माता सीतेच्या संदर्भामध्ये फक्त संदिग्धता निर्माण होईल असं भाष्य केलं तर अग्निपरीक्षा दिली. आता अग्निपरीक्षा द्यायची नाहीये, फक्त सीबीआय चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये भूमिका मांडली ही अपरिपक्वता आहे. अरे, हजारो वर्षापासून राज्यकर्त्यांच्या संदर्भात सुईच्या टोकावर मावेल एवढा जरी संशय व्यक्त केला तर
परीक्षा देण्याची पद्धत आहे. कारण राज्यकर्त्यांच्या बद्दल मनामध्ये कुठेही दूरपर्यंत किंतु परंतु वट संदिग्धता राहता कामा नये. पार्थ पवारांनी जर या संदर्भात सीबीआय चौकशीची मागणी केली, सीबीआय म्हणजे कोणतीही राजकीय पक्षाची संघटना नव्हे, ही काँग्रेस सरकारने विविध प्रकरणी चौकशी करण्यासाठी निर्माण केलेली संस्था आहे. ही काही भारतीय जनता पार्टीनी जन्मला घातलेली बर. संस्था नाही आहे. आणि मग अशा प्रसंगामध्ये पार्थ पवार साहेबांनी जर असं म्हटलं असेल की सीबीआय चौकशी केली पाहिजे, तर तो अपरिपक्व वगैरे आहे अशा शब्दाचा उपयोग करून, अरे शेवटी मला समजत नाही, शेवटी पण तुमचा सुधीर भाऊ, DNA आहे. शरद पवारांना तर तुमचा वेगळं DNA काही आहे. म्हणायचं नाही ना, कारण जशी पार्थ पवार यांनी मागणी केली आहे तशी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मागणी केली होती की याची सीबीआय चौकशी व्हावी किंवा ईडी कडनं चौकशी व्हावी. नाही, मला असं एक आश्चर्य वाटतं की चौकशी व्हावी असं म्हणणं म्हणजे अपरिपक्वतेचं लक्षण आहे. हे अपरिपक्वतेचं लक्षण आहे का? मी मग असे अनेक नेते आहेत की ज्यांनी विविध प्रसंगी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे, ईडीची मागणी केली आहे. मग आपल्याला एक स्वतंत्रपणे निवडणूक आयोगाकडे अपरिपक्व नेत्यांची एक यादी द्यावी लागेल. मग ही यादी दिल्यानंतर 2, 4, 5 नेते देशात शिल्लक राहतील. आणि असे अनेक प्रसंग असतात की याबद्दल शंका संदिग्धता असेल तर अशा चौकशीची मागणी केली जाते. अनेकदा शरद पवार साहेबांनी सुद्धा काही प्रसंगात सीबीआय ईडीची मागणी केली. माननीय मोदींची सुद्धा सीबीआय चौकशी झाली होती. मला असं वाटतं की याला अशा पद्धतीने सीबीआय चौकशी म्हणजे कुठं काही वाघाच्या पिंजऱ्यात एखाद्याला दिल्या जात आहे अशी मनात जेव्हा भीती असते, तेव्हा अकबर बिरबलाच्या कहाणीसारखं चोराच्या मनात चांदणे. बरं, सुधीर भाऊ धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतकडे सविस्तरपणे आपली प्रतिक्रिया नोंदवली त्याबद्दल. आपण पुन्हा एकदा पाहूयात शरद पवार नेमकं काय म्हणाले ते. माझ्या नातीचं बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इनॅच्युअर आहे. परंतु सीबीआयच्या बद्दलची जर चौकशी कोणाला करायची असेल, मी स्वच्छ सांगितलं, माझा महाराष्ट्र मुंबई पोलिसांवर 100% विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल सीबीआयची चौकशी करावी, त्यालाही कोणाचा विरोध असल्याचं कारण. सुशांत सिंग प्रकरणावर काही चर्चा झाल्याचं म्हटलं जातं आहे. त्याची चर्चा करायचं कारणच नाही. माझ्या दृष्टीने तो काय म्हणजे त्याची चर्चा करायचं कारण. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस याला गेले 50 वर्ष मी ओळखतो आणि माझा पूर्ण विश्वास पोलीस फोर्सवर आहे. त्यावर कोणी काय आरोप केले वगैरे ह्याच्यावर मी खरं जाऊ इच्छिता. माझ्या दृष्टीने हा विषय तितका महत्त्वाचा नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली तर निश्चित आपलं दुःख होतं, पण त्याची चर्चा ज्या पद्धतीने आज होते त्याच्याबद्दल मला थोडं आश्चर्य वाटतं. मी काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही, पण माझा महाराष्ट्र पोलिसांचा पूर्ण विश्वास आहे. आणि एवढे करून कोणाला वाटत असेल तर सीबीआय वगैरे आणखी कुठली एजन्सी वापरायची असेल तर मी काही त्याला कधी विरोध करणार नाही. याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. दिल्लीहून राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे आहेत आपल्यासोबत. मगाशी त्यांचा संपर्क नीट होत नव्हता. अशोकजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? माझा पोहोचतोय आवाज? हॅलो. होय होय. मला आता थेट प्रश्न असा विचारायचा आहे, तुमचा आवाज येतोय व्यवस्थित. प्रश्न असा विचारायचा आहे की हे सांगणं आहे, हे पार्थ पवारांना सांगणं आहे, हे अजितदादांना सांगणं आहे का हे आणखीन कोणाला तरी सांगणं आहे पवारांचा? मला वाटतं पवारांनी घेतलेला हा स्टँड क्लिअर कट आहे. कारण एनसीपी हे सरकारमधलं एक मोठा घटक आहे. गृह मंत्रालय एनसीपी कडे आहे. आणि जेव्हा मुंबई पोलीसवर पूर्णपणे आमचा विश्वास आहे असं महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये लढतंय, अशा वेळेला जर त्याच पार्टीच्या एका मेंबरनी आणि तो जर पवार परिवाराचा असला, हे म्हणणं सीबीआय इन्क्वायरी, याचा अर्थ कुठेतरी सरकारमध्ये आणि एनसीपी मध्ये दुरावा आहे का हा दिसण्याचा एक चान्स आहे. परंतु पार्थ पवार म्हणजे हे काही शरद पवार नव्हे, पार्थ पवार म्हणजे अजित पवार नव्हे. पार्थ पवार आतापर्यंत कुठल्या अशा मोठ्या ठिकाणी एक निवडणूक लढवण्यापेक्षा पुढे जास्त काय होतं त्यांचं, आणि त्या निवडणुकीत सुद्धा कसा पारिवारिक कलह झालं, ते निवडणूक हारले. रोहित पवारांनी म्हटलं असतं, सुप्रियांनी म्हटलं असतं किंवा अजित पवारांनी म्हटलं असतं तर त्याला काही वेटेज झाला असता.
हे अतिशय इमॅच्युअर आहे. ते शरद पवारांनी म्हटलं ते खरोखर आहे, इमॅच्युअर असावं. पण याच्या अगोदर जे सुधीर दादा म्हणाले की काँग्रेसने बनवलेल्या संस्था आहे, काँग्रेसनी नाही, या भारतीय संविधानाने बनवलेल्या संस्था आहेत, या पार्लमेंटनी बनवलेल्या संस्था आहेत. त्या काँग्रेसच्या संस्था नाही आहेत. पर्सनली सीबीआय, आयबी, ईडी, या देशाच्या जरुरीच्या संस्था आहेत. या संस्था कशा सोनेरी पिंजऱ्यातल्या पोपट आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने 10 वेळा सांगितलं. बीजेपीचं सरकार केंद्रात असताना सीबीआयचे 2 डायरेक्टर कुत्र्याला बांधल्यासारखे लढलेत आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाला तेच इंटरफेअर करायला लागलं. हे दोष देशासमोर आहे. आणि हा वाद जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, अशा त्या वादाला पुन्हा सीबीआय इन्क्वायरी म्हणणं म्हणजे हा अतिशय बालिशपणा आहे. बरं. आणि शरद पवारांनी हेच सांगितलं. राहिली गोष्ट सुधीर दादा म्हणाले की कोणी पण मागू शकतं, मग सुधीर दादांनी याच्यावर सुद्धा उत्तर द्यायला हवं की हे तर कुठल्याही पोस्टवर नाही पार्थ पवार, फक्त पवार परिवाराचा ऐकायचा त्याचा एक इम्पॉर्टन्स आहे. पण सुब्रमण्यम स्वामीसारखा माणूस जर ते राम मंदिर वर सरळ सरळ म्हणत असेल की नरेंद्र मोदीचं राम मंदिर मध्ये काहीही कॉन्ट्रीब्युशन नाही, तर मग अशा वेळेला काय ते सिरियसली घ्यायचं का? तर तो त्यांचा वैयक्तिक मत आहे की ते मग ती पार्टीची मतं आहेत, कारण ते मेंबर ते खासदार आहेत त्या पार्टीचे. असे बरेचसे इश्यू निसू शकतात. पण आता बीजेपी कालनी यांनी सीबीआय इन्क्वायरी मागितली, त्यामुळे त्यांना पार्थ सुद्धा एवढा मोठा व्हायला लागला की त्यांनी पार्थला अजित पवार आणि शरद पवारांच्या बरोबर दिलेलं आहे. मला वाटतं हे पार्थचं फार इमॅच्युअर स्टेटमेंट आहे. अजित पवारांना सुद्धा माहित नसावं, पण अजित पवार सुद्धा याला कधीही मानणार नाही. कारण त्यांना माहित आहे गृह मंत्रालय जरी कोणा दुसऱ्या मंत्र्याकडे असलं तरी त्या मंत्रालयाचे कर्ते धरते जे आहेत ते अजित पवार आहेत. अशा पद्धतीने बोलणं. होय होय, खरं आहे खरं आहे. अशोकजी, तुर्तास धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर राज्यातल्या अन्य काही महत्त्वाच्या बातम्या पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. पुण्यासह जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या धरण साखळीमध्ये म्हणजे जी 3 धरणं आहेत वेगवेगळी, ती सगळी मिळून 62% इतकाच पाणीसाठा सध्या आहे. गेल्या वर्षी ही 4ही धरणं 100% भरलेली होती. यंदा मात्र पावसानं दरवर्षीप्रमाणे जोर अद्यापही पकडलेला नाही. तसंच घाटमाथ्यावर सुद्धा पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे धरणं अजूनही म्हणावीत त्या प्रमाणात भरलेली नाहीत. खडकवासला धरण हे सध्या 99.16% भरलं आहे, त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण अजूनही ही धरणं भरणं अपेक्षित आहे. 8 महिन्यांपूर्वी हे धरण भरेल, 8 दिवसांपूर्वीच हे धरण भरेल अशी अपेक्षा होती. त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यात पावसाच्या किंवा ऑगस्ट संपेपर्यंत ही सर्व धरणं जर का पूर्ण क्षमतेनं भरली नाहीत तर पुणे विभागात पाणी टंचाई निश्चितपणे जाणवणार आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.